नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द यूट्यूब चॅनल मिस्टर जे द एक्सप्लोरर। आज आपण या व्हिडिओमध्ये रिकॉंग पिओ ते सांगला ह्याची बाईक राईडचा जो अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। रिकॉंग पिओ ते सांगला हे अंतर 40 किलोमीटर आहे आणि ह्याला पार करायला 1.5 तास लागू शकतो। आता आपण करचम डॅम समोरून जात आहोत। हा डॅम जो आहे तो सतलज नदीवरती बांधलेला आहे आणि या डॅम मार्फत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन होतं। तर चला मग रिकॉंग पिओ ते सांगला ही जी बाईक राईड आहे ह्याचा अनुभव आपण या व्हिडिओतून घेऊयात। इथे बास्पा नावाने पॉवर जनरेशन प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये 300 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते। इतका चिंचोळा आणि खडबडीत रस्ता बघून असं वाटतं की हा नक्की रस्ता आहे का। आणि इथला डोंगर भाग भुसभुशीत असल्यामुळे तुम्ही डोंगराच्या कडेने पण चालवू शकत नाही आणि रस्त्याच्या एजला पण चालवू शकत नाही। तुम्हाला शक्यतो रस्त्याच्या मधोमधच गाडी चालवावी लागते। इथे समोरासमोर जर 2 4 व्हीलर आले तर फार जिगरीचं काम आहे आणि जजमेंट घेऊनच एकमेकांना पार करावं लागतं। आणि मी विचार करत होतो हिमाचल परिवहन मंडळाच्या गाड्या इथे कसे चालवत असतील। खरंच ते ड्रायव्हर फारच कौशल्यहीन आहेत। तुम्हाला इथे प्रत्येक टर्निंगला हॉर्न वाजवावाच लागतो,
कारण की जर तुम्ही वाजवलं नाही तर समोरून येणाऱ्या गाडीला तुम्ही येताय हे कळणार नाही आणि मग ती सिच्युएशन जोखमीची होऊ शकते. तुमच्या गाडीचा स्पीड इथे 30 ते 35 किलोमीटर ताशी ह्याच्यावर जाऊ शकत नाही. ह्या अशा जोखमीच्या रस्त्यावरती संध्याकाळचा बाईक राईडचा अनुभव घेण्याचं टाळलं तरच बेटर. आणि त्याचबरोबर जून जुलै ज्यावेळेस पाऊस इथे तुफान असतो आणि इथली जमीन फार भुसभुशीत होते, त्यामुळे जून जुलैचा मधला पण प्रवास इथे टाळलेला बेटर आहे. समोर दिसणारी कमान सांगला परिसरामध्ये आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझे हिमाचल एक्सप्लोरेशन ह्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते अवश्य बघा. त्या व्हिडिओजमध्ये आम्ही चंदीगड ते रिकॉन्ग्पिओचे बाईक राईडचा अनुभव दाखवलेला आहे. त्याचबरोबर कल्पा आणि कल्पाच्या नजदीक काय काय बघण्यासारखं आहे ते त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि कल्पा ते नाको हा जो बाईक राईडचा प्रवास आहे त्याचा पण व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तर असे 3 व्हिडिओज जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या आधी बघितले नसतील तर ते अवश्य बघा. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे. आणि प्लीज तुम्ही तुमचे कमेंट्स आमच्यापर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून आम्हाला कळेल नक्की तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत, आम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही नक्की प्रयत्न करू रोमांचक आणि मनोरंजक व्हिडिओज पोहोचवण्यासाठी.
सांगला हे फार छोटं गाव आहे आणि हे इंडो तिबेटियन बॉर्डरच्या फार नजदीक आहे. सांगलापासून चिटकुल हे 23 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते शेवटचं स्टॉप आहे इंडो तिबेटियन बॉर्डरवरती. त्याच्यापुढे सामान्य नागरिकांना अलाउड नाही आहे जाण्यास. तर आपण सांगला ते चिटकुल हा जो प्रवास आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता आपण सांगल्याला पोचलेलो आहोत आणि सांगला आपण साधारण 1.5 तासाचं अंतर आपल्याला 2 तास लागलेले आहेत, कारण की आपण मध्ये जेवलो आणि आरामात फोटो काढत निसर्गाचा अनुभव घेत आपण इथे पोचलेलो आहोत. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला रिकॉंग पिओ ते सांगलाचा प्रवास? जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आजपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल अजून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.